प्रॉब्लेम सेट 2 आपण अभ्यासत होतो. त्यामध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये MCQ आहे, लक्षात घ्या. MCQ सोपे तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत. काही अडचण असेल तर विचारा. सेकंड क्वेश्चनमध्ये जे सब क्वेश्चन आहेत त्यातले 4 आपण कालच्या तासात पाहिलो. हे त्यातलं 5वं सब क्वेश्चन. छोटे छोटे प्रश्न आहेत, 2 मार्काचे 1 मार्काचे गणित. अ साइड ऑफ एन आइसोसेलस राइट एंगल ट्रायंगल. एक राइट एंगल ट्रायंगल आहे आणि तो आइसोसेलस आहे. राइट एंगल म्हणजे ज्यामध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असतो आणि आइसोसेलस म्हटल्यानंतर ज्याचे 2 साइड इक्वल असतात. त्या ट्रायंगलची साइड दिलेली त्यांनी x आणि त्या ट्रायंगलचा हायपोटेनस काढायला सांगितलेलं आपल्याला. यासाठी आपण आकृती काढूया. आइसोसेलस राइट एंगल ट्रायंगल काढायचं आहे. लक्षात घ्या, एक्झॅक्ट मेजरमेंट घेऊन काढायचे नाही, पण तो आइसोसेलस राइट एंगल ट्रायंगल वाटला पाहिजे अशा आकृती काढायच्या. पहा, समजा हा ट्रायंगल ABC, ज्यामध्ये B हा अँगल राइट एंगल आहे असं मानू आणि आइसोसेलस म्हटल्यानंतर AB आणि BC इक्वल असतील, कारण राइट एंगलच्या अपोजिट साइड AC ला आपण हायपोटेनस म्हणतो. आणि मग या आइसोसेलस राइट एंगल ट्रायंगलच्या साइडची किंमत, जे दोन्ही इक्वल आहेत, x दिलेलं आहे, सिंपल आहे, हायपोटेनस काढायचं. आणि मग जेव्हा आपण आकृती काढतो तेव्हा असं लिहायचं आहे, लेट ट्रायंगल ABC इज एन आइसोसेलस राइट ट्रायंगल. ठीक आहे, वेअर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू x and angle B is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AC square is equal to side AB square plus side BC square. हायपोटेनस काढायचे. AB ची व्हॅल्यू x दिलेली आहे, BC पण xच आहे, लाईक टर्म्स आहे, त्यांची बेरीज 2x स्क्वेअर येतं. हे AC स्क्वेअरची किंमत मिळते आणि मग आपल्याला AC ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. AC इज इक्वल टू, त्यासाठी आपण याचा स्क्वेअर रूट काढलो. 2 हा परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणून याचा स्क्वेअर रूट √2 लिहायचे आहे आणि x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट x, हे सर्टच्या बाहेर आहे x, म्हणून AC इज इक्वल टू √2x ही व्हॅल्यू मिळालेली आहे. पण आपल्याला हायपोटेनस काढा असं म्हटलेलं आहे, AC काढा असं म्हटलेलं नाही. नाव आपण म्हणान दिलेले आहेत. देअरफॉर हायपोटेनस इज √2x. या प्रकारे याचा हायपोटेनस काढला होता आपण. पहा, पुढच्या उदाहरणामध्ये ट्रायंगल PQR मध्ये PQ ची व्हॅल्यू √8 दिलेली आहे, QR ची व्हॅल्यू √5 दिलेली आहे, PR ची व्हॅल्यू √3 दिलेली आहे. पुढचा प्रश्न मी लिहिलेला नाही. पुढे असा प्रश्न आहे, जर ट्रायंगलची माप अशी असतील तर हा ट्रायंगल राइट एंगल आहे का सांगा. आणि ट्रायंगल जर राइट एंगल असेल तर त्यातला कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे तो लिहा, असं पुढच्या भागात सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, एखादा ट्रायंगल राइट एंगल आहे किंवा नाही हे कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम नुसार आपल्याला ठरवता येतं. ज्यामध्ये एका साइडचा स्क्वेअर हा इक्वल असेल दुसऱ्या 2 साइडच्या स्क्वेअरच्या बेरीज एवढा, तेव्हा तो ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल असतो बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हे आपण अभ्यासलेले आहेत. त्या कन्सेप्टच्या आधारे हे उदाहरण सोडवायचं आहे. पहा, PQ चा स्क्वेअर करायचं आहे. PQ ची व्हॅल्यू √8 दिलेली आहे आणि √8 चा स्क्वेअर 8 येतो. त्याच्यानंतर QR दिलेले आहे √5, त्याचा पण आपण स्क्वेअर करतोय. पहा, √5 चा स्क्वेअर 5
त्यानंतर पी आर दिलेले आहे त्याचा पण स्क्वेअर करतो √3 चा स्क्वेअर 3 आणि मग या दोन स्क्वेअरची बेरीज जर केलो आपण 5 अधिक 3 ही 8 येतं म्हणजे पी क्यू स्क्वेअर एवढा येतो. देअरफॉर क्यू आर स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर जर केलो आपण ह्या दोन्ही स्क्वेअरची बेरीज 5 अधिक 3 किंवा एक स्टेप आपल्याला असं लिहिता येतं 5 अधिक 3 बरोबर 8. देअरफॉर 5 हा कोणाचा स्क्वेअर आहे क्यू आर चा, 3 हा पी आर चा स्क्वेअर आहे बरोबर 8 हा पी क्यू चा स्क्वेअर आहे. म्हणजे या दोन साइडच्या स्क्वेअरची सम ही पी क्यू स्क्वेअर एवढी आहे. म्हणून बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम हा ट्रायंगल पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगल आहे असं सांगता येतं. देअरफॉर बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रायंगल. पुढे अजून यामध्ये असं विचारलेलं आहे मग हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यामधला एक अँगल राईट अँगल असतो तर आपल्याला ओळखायचं आहे कोणता अँगल राईट अँगल आहे. तर लक्षात घ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनसचा अपोजिट अँगल हा राईट अँगल असतो. आणि मग या तिघामध्ये हायपोटेनस कोण असतं ओळखता येतं जो लार्जेस्ट साइड आहे जो या दोघांच्या बेरजेच्या इक्वल आहे स्क्वेअरच्या बेरज एवढा तो हायपोटेनस असतो. मग पी क्यू हा हायपोटेनस आहे. पी क्यू हे दोन वर्टेक्स सोडून राहिलेला वर्टेक्स आर असेल म्हणून आर हा अँगल राईट अँगल होईल असं लिहिता येतं. पी क्यू इज अ हायपोटेनस. हे लिहिणं गरजेचं नाही कळण्यासाठी लिहितोय. देअरफॉर अँगल पी क्यू सोडून आर हा वर्टेक्स आर जवळचा अँगल राईट अँगल होईल. तुम्ही पी आर क्यू लिहिलं तरी चालतं किंवा क्यू आर पी लिहिलं तरी चालतं. 3 अक्षरी अँगल लिहितोय आपण. अँगल पी आर क्यू इज अ राईट अँगल किंवा अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री असं लिहिलं तरी चालतं. आपल्याला जसा प्रश्न विचारला तसं लिहायचं आहे. देअरफॉर अँगल पी आर क्यू इज 90 डिग्री कारण पी क्यू हायपोटेनस आहे म्हणून त्याचा अपोजिट अँगल आर हा 90 डिग्रीचा आहे हे विचारलेलं आहे. पहिल्या भागात आपल्याला हा ट्रायंगल राईट अँगल आहे का ओळखायचं आहे. बाय कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आपण ते ओळखलो आणि मग त्यावरून आपल्याला हायपोटेनस कळाला आणि हायपोटेनसचा अपोजिट अँगल हा 90 डिग्रीचा असतो. प्रॉब्लेम सेटमध्ये तिसरा प्रश्न. इन ट्रायंगल आर एस टी angle S 90 degree, angle T 30 degree, length of RT 12 centimeter. Then find side RS and side ST. बघा ट्रायंगल RST ज्यामध्ये S हा 90 डिग्रीचा दिलेला आहे त्याप्रमाणे आपण आकृती काढूया. अंदाजे आकृती असते ही. ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे ज्यामध्ये एस जवळचा अँगल 90 डिग्रीचा आहे. इथे एस नाव द्यायचं आहे. टी जवळचा अँगल त्या ठिकाणी 30 डिग्रीचा आहे. हे बघा ही साईड लहान आहे म्हणून याचा अपोजिट अँगल 30 डिग्रीचा घेऊ आपण. ही साईड थोडी मोठी आहे म्हणून हा अँगल ऑब्वियसली 60 डिग्रीचा येईल. तो आता सांगण्याची गरज नाही. एस झाला, टी झाला, राहिलेला पॉईंट इथे लिहायचा आहे आर. आणि मग हा ट्रायंगल आर एस टी ज्यामध्ये एस 90 डिग्रीचा लिहिलं आपण, टी 30 डिग्रीचा लिहिलं. आर टीची व्हॅल्यू अपोजिट अँगल ऑफ राईट अँगल आर टी हा हायपोटेनस आहे ज्याची व्हॅल्यू 12 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि मग आर एस ही साईड आणि एस टी ही दुसरी साईड, ह्या दोन साईडच्या किमती काढायचे. सोपा प्रश्न आहे. या ट्रायंगलमध्ये दोन अँगल माहीत असताना तिसऱ्या अँगलचं माप आपण डायरेक्ट ओव्हरऑली 180 मधून मायनस करून लिहू शकतो. त्याला रिमेनिंग अँगल म्हणायचं. आणि हा 60 डिग्रीचा येतो. मग हा ट्रायंगल 30 60 90चा झाल्यामुळे त्या ट्रायंगलच्या
प्रॉपर्टीनुसार 30, 60, 90 डिग्री थेरमनुसार 30 डिग्रीचे अपोजिट साईड हायपोटेनसच्या हाफ असतो आणि 60 डिग्रीचे अपोजिट साईड हायपोटेनसच्या रूट 3/2 टाइम्स असतो. या प्रॉपर्टीनुसार आपल्याला आर एस आणि एस टीच्या किमती सहजरित्या मिळवता येतात. पहा रीत सांगतोय. इन ट्रायंगल आर एस टी अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल टी इज इक्वल टू 30 डिग्री. या दोन्हीला कॉमन कारण देऊ शकतो आपण. गिवन देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. याला रिझन लिहितात रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल आर एस टी इज 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. आणि म्हणून हा ट्रायंगल या मापाचा ट्रायंगल आहे. आणि जेव्हा ट्रायंगल 30, 60, 90 डिग्रीचा असतो तेव्हा बाय प्रॉपर्टी साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल टी हा 30 डिग्रीचा आहे. ह्याची अपोजिट साइड आर एस आहे म्हणून आर एस हे हाफ असतं हायपोटेनसच्या. हे नाव आहे हायपोटेनसचं आर टी. आणि याला रिझन असं लिहितात साइड अपोजिट टू 30 डिग्री. आणि मग इज इक्वल टू हाफ इंटू आर टीची किंमत दिलेली आहे 12च्या हाफ 6. ही आर एसची किंमत इथे मिळालेली आहे. आता याचप्रमाणे आपल्याला एस टी काढायचं आहे. अँड एस टी इज इक्वल टू रूट 3/2 टाइम्स ऑफ आर टी. आणि याला रिझन लिहितात साइड अपोजिट टू 60 डिग्री. आणि मग रूट 3/2 टाइम्स इंटू 12 इज इक्वल टू दोन्ही ह्या बारला भागल्यानंतर 6 येतं. या दोघांचा गुणाकार 6 रूट 3. ही एस टीची किंमत मिळालेली आहे. पहा आर एसची व्हॅल्यू 6 आणि एस टीची व्हॅल्यू 6 रूट 3. या प्रकारे या 12वरून आपण ह्या दोन साईडच्या किमती काढू शकतो. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. रेक्टँगल या क्वाड्रिलॅटरलचा डायगोनल काढायला सांगितलेलं आहे. हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अंडरस्टँडिंगसाठी आपण रेक्टँगलची आकृती काढूया. रेक्टँगलमध्ये आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि त्याचा एरिया पण दिलेला आहे लक्षात घ्या. आणि डायगोनलची लांबी काढायला सांगितलेली आहे. समजा हा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी जो रेक्टँगल आहे असं गृहीत धरू. तुम्हाला माहिती आहे रेक्टँगलचा ईच अँगल 90 डिग्रीचा असतो. आणि मग या रेक्टँगलमध्ये लेंथ दिलेली आहे. समजा ए बी ही लेंथ आपण 16 सेंटीमीटर मानू आणि याचा एरिया दिलेला आहे 192 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि डायगोनलची लांबी काढायची. कोणताही एक डायगोनल काढा. मी ए सी डायगोनल ड्रॉ करतोय. डी डी काढला तरी चालतं. आणि मग डायगोनल ए सीची किंमत काढायची. बघा हा डायगोनल काढण्यासाठी या ट्रायंगल ए बी सी मध्ये हा ट्रायंगल राईट अँगल आहे. याची एक साइड राईट अँगल फॉर्म करणारी 16 सेंटीमीटर माहीत आहे. हायपोटेनस ए सी म्हणजेच या रेक्टँगलचा डायगोनल काढता येतो जर बी सी ची लांबी माहीत झाली तर. आणि मग ह्या बी सी ची लांबी म्हणजेच या रेक्टँगलचा ब्रीड्थ आहे. लेंथ माहीत आहे, ब्रीड्थ काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला एरिया दिलेला आहे रेक्टँगलचा. खूप सोपं आहे उदाहरण. आणि मग हा रेक्टँगल आपण काढलोत. लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल ज्यामध्ये ए बी इज इक्वल टू 16 सेंटीमीटर
अँड एरिया इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि मग एरिया दिलेलं आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, लेंथ इंटू ब्रीथ. एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे 192, लेंथ दिलेली आहे 16, ब्रीथ म्हणजेच या ठिकाणी BC लिहा किंवा ब्रीथ लिहा, फाइंड करायची आहे. 192 16 इकडे डिव्हिजनमध्ये येते आणि मग BCची किंमत मिळेल. BC इज इक्वल टू 16 1 जा 16, रिमेन 3, 32 होतील. 60 2 जा 32. मग या प्रकारे BC म्हणजेच या रेक्टँगलची ब्रीथ आपल्याला 12 सेंटीमीटर मिळालेली आहे. आणि मग लेंथ माहीत आहे, ब्रीथ माहीत झालेली आहे. हा डायगोनल AC म्हणजेच या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस काढायचा आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू 16 दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू 12 आता आपण फाइंड केलो, त्याचा स्क्वेअर. 16चा वर्ग 256, 12चा वर्ग 144. आणि मग या दोघांची बेरीज म्हणजे AC स्क्वेअर. या दोघांची बेरीज 400 येतं. आणि मग स्क्वेअर रूट काढायचं आहे. 400चा स्क्वेअर रूट 20 आहे. या प्रकारे AC ची किंमत मिळालेली आहे. आपल्याला AC काढा असं म्हटलेलं नाही, काय काढायला सांगितलेलं आहे ते तिथं उत्तरात लिहायचं. देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. हे शेवटी उत्तर लिहायचं आहे, कारण उत्तराला अर्धा मार्क असतो. देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द साइड and perimeter of an equilateral triangle whose height is √3 centimeter. बघा, दिलेला ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे ज्याचे ऑल साइड कॉन्ग्रेंट असतात. ज्यामधले हाईटची किंमत दिलेली आहे √3 सेंटीमीटर. त्यावरून त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड काढायची आहे. आणि मग साईड मिळाल्यानंतर इक्विलॅटरल असल्यामुळे ऑल साईड इक्वल असतात. मग त्या साईडला 3 टाइम्स केलो तर त्याचा पेरिमीटर मिळेल. आणि मग अंडरस्टँडिंगसाठी आपण ट्रायंगल काढूया. ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेला आहे आपल्याला. समजा हा PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं गृहीत धरा, ज्यामध्ये ऑल साइड इक्वल असतात. आणि मग हाईटची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी आकृतीमध्ये हाईट रिप्रेझेंट करूया. व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडवर काढलेला हा सेगमेंट, ज्याला अल्टिट्यूड म्हणतात किंवा हाईट सुद्धा म्हणतात. आणि मग या हाईटला PS नाव देऊ, ज्याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी उदाहरणात दिलेली आहे √3. आणि मग या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साईडची व्हॅल्यू काढायची आहे. आणि मग त्यावरून आपल्याला पेरिमीटर फाइंड करता येईल. बघा, या आकृतीमध्ये हा जो ट्रायंगल PQS, ज्यामध्ये आपल्याला या PS साइडची किंमत माहित आहे √3. आणि मग हा जो ट्रायंगल आहे, ज्यामधला हा अँगल माहित आहे 90 डिग्रीचा आणि हा पण माहित आहे 60 डिग्रीचा, कारण इक्विलॅटरल ट्रायंगलचा ईच अँगल 60 डिग्रीचा असतो. आणि मग यावरून आपल्याला हा अँगल फाइंड करता येईल. ऑब्वियसली तो 30 डिग्रीचा मिळेल. आणि ट्रायंगलची मापं जेव्हा 30, 60, 90 डिग्रीची येतात, तेव्हा त्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार 30 डिग्रीचा अपोजिट साइड हायपोटेनियसच्या हाफ असतो आणि 60 डिग्रीचा अपोजिट साइड हा हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असतो. या प्रॉपर्टीनुसार आपल्याला या तिन्ही साइडमधल्या
किमतीमध्ये रिलेशन लिहून दिलेल्या साईडवरून बाकीच्या दोन साईडच्या किमती काढता येतात. म्हणून पहिल्यांदा या ट्रायंगलमधल्या ह्या अँगलचं माप 30 डिग्री आहे हे इथे लिहूया. लेट आपण आकृती काढलेले आहेत. लेट ट्रायंगल PQR is an equilateral triangle ज्यामध्ये हाईट PS √3 सेंटीमीटर आहे असं गृहीत धरू. आणि मग ट्रायंगल PQS मध्ये इन ट्रायंगल PQS अँगल PSQ इज इक्वल टू 90 डिग्री. हा कारण PS हा हाईट आहे, रिझन लिहिता येईल, दिलेला आहे. प्रत्येक स्टेपला रिझन लिहिण्याची गरज नाही. जो नवीन स्टेप येतो त्या ठिकाणी तो लिहावा लागेल. अँगल PQS 60 डिग्री हे लिहिलं तरी चालतं. अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इथं असं लिहिता येतं रिझन PS इज हाईट किंवा PS परपेंडिक्युलर QR कसंही लिहा. देअरफॉर अँगल हा P जवळचा 3 अक्षरी नाव घेऊ आपण. अँगल QPS इज 30 डिग्री आणि याला कारण लिहितात रिमेनिंग अँगल. ट्रायंगलचे दोन अँगल माहीत असताना तिसऱ्याचं माप आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं. म्हणून ट्रायंगल PQS हा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल होईल. आणि मग या मापाचा ट्रायंगल झाल्यानंतर आपल्याला किमती काढणं सोपं होईल. देअरफॉर मग पहा हा अँगल 30 डिग्रीचा मिळाला. याची अपोजिट साईड QS ही हायपोटेनसच्या हाफ असते, PQच्या हाफ असते. पण आपल्याला फक्त काय काढायला सांगितलेलं आहे, ही साईड काढायला सांगितली आणि पेरिमीटर काढायला सांगितलंय. PQच्या हाफ असते QS, ठीक आहे, पण PQच माहित नाही आपल्याला काढायचं आहे. आणि मग PS माहित आहे तर PS 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे त्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे, कारण त्याची किंमत माहिती आहे आपल्याला. PS इज इक्वल टू हा PS 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे, √3/2 टाइम्स असतो ह्या हायपोटेनसच्या. हायपोटेनस म्हणजेच इथे इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड आहे. आणि रिझन देता येतं आपल्याला साईड अपोजिट टू 60 डिग्री. आणि मग यामध्ये PS ची किंमत काढायची नसून दिलेली आहे हे √3/2 इंटू PQ. आणि PQ ची किंमत काढायची आपल्याला हे √3/2 इकडे येऊन इनव्हर्स होईल किंवा डायरेक्ट पण करता येतं. लक्षात घ्या √3 ने डिवाइड करता येतं आपल्याला. हे √3 इंटू हे √3/2 इकडे येऊन इनव्हर्स होईल 2/√3 इज इक्वल टू PQ. √3 कॅन्सल होतील. देअरफॉर PQ इज इक्वल टू 2. या PQ ची किंमत मिळाली. PQ म्हणजेच या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड मिळाली. आता यावरून पेरिमीटर काढणे सोपं होईल. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3 इंटू साईड हा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू 3 इंटू साईडची किंमत 2 मिळालेली आहे. आणि मग 3 2 जा 6 ही पेरिमीटर आहे. देअरफॉर पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6. शेवटी उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. या पद्धतीने या इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड आणि त्यावरून आपण पेरिमीटर काढलो, ज्यासाठी 30 60 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी इथे आपण अप्लाय केलं.